आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये. ह्या विषय आपला महत्वाचा आहे ना. निवडणुका आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात. मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा मी तुम्हाला दिला. त्याचं काय करणार. अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही. काही सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा. पुढे यायला आला नाहीये. काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्राने केल्या पाहिजेत ना तातडीने. काल तुम्ही बोलले होते भाषणामध्ये की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, पोलिसांना दोष देता येणार नाही, पण माझ्या हातात सत्ता द्या तर मी सगळं साफ करून दाखवेल. तर नेमकं कशा प्रकारे मला सांगा. साधी गोष्ट आहे ना. जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही, बरोबर आहे, काय कारवाई झाली, पुढे काय होणार आहे त्याचं. पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेल्या आहेत. मी आता समजा तुमच्यासमोर ही आकडेवारी वाचली. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही इथे काही करू नको. आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो, हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण. जरांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला, बरोबर आहे, तिकडे लाठीचार्ज झाला, बरोबर. कारवाई कोणावर झाली. पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा. पोलीस म्हणतात बरू देत, आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगलं येणार असेल प्रकरण. एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे, तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, थोडा वेळ आहे ना तुम्हाला. मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले, कॉल मी अर्जंट, कॉल मी अर्जंट. मला कळलं नाही. लँड झाल्यावरती मला कळलं तिथे, आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेत. तो बसचा झाला होता माहिती तुम्हाला. बसमध्ये ब्लास्ट झाला होता आणि टनेल काही त्याच्या ट्यूबमध्ये झाला होता. ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला. त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला. त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती, सॉरी. पुढे काही नाही झालं, त्याचं राजकारण नाही झालं पुढे. एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते, पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड, सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना, प्रत्येक गोष्ट माहिती असते. म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होतंय ते. पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा, म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात ना माझ्या बाबतीत, करा सांगितलं, साफ करून ठेवतील सगळं. इतकी म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे. आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं की आता धावा म्हणून, कसे धावतील. सध्याच्या सरकारमध्ये ते होत आहे. सध्या कशाला पाहिजे, गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते. बोला कोणाचं काय करायचं. हे घेऊन बसल्यात ते आपल्या, काय करायचं त्यांचं, काय करायचं त्यांचं. कोणाला सपोर्ट मिळणार, काय म्हणून देतील ते. माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या, ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत. त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असतील.
त्या लेवलला बांधणी आहे का काही भागामध्ये आपल्याला गरज आहे आणखी मजबूत बांधणी करायची? आहेच ना, सगळेच जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्र. नाही रे बाबा, मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा, नको. तुम्ही फ्री वाटपचं राजकारण तुम्ही